कुंभ राशी. कुंभ राशी भिन्न आणि गूढ असे अंतरात्म्याच्या पातळीवर जगणाऱ्या, ज्यांना जगाचं कौतुक मिळतं, त्या रस्त्यावर कुंभ राशीचा माणूस फारसा दिसत नाही. कारण त्याचा मार्ग प्रत्येक स्वतःच्या आत जात असतो. आणि एकांत, आत्मपरीक्षण आणि अंतर्दृष्टीने भरलेला कुंभ राशीचा माणूस आत्म्याने आयुष्यात अनेक जरी दिसत नसलेल्या परीक्षा दिल्या आहेत. त्या परीक्षा फक्त हृदयात कळतात, डोळ्यातून वाहतात आणि कोणालाही नमतात, सहज मिळाल्या जातात. समाजाने चुकीचं समजलं, प्रेमाने ओळखलंच नाही, कुटुंबाने दुर्लक्ष केलं, आता उशीर झाला नाही. या सगळ्या क्षणात कुंभ राशीच्या मनात एक गोड विश्वास कायम होता. आपण एकटे नाही, कुठेतरी एक देवी डोळा आपल्याकडे पाहतोय. आज तो डोळा उत्तर देतोय. ब्रह्मदेव सांगत आहे, तू आता माझ्या परीक्षेतून पार झाला आहेस. तुझ्या आत्म्याला आता शांतता, सन्मान, स्थैर्याचं फळ मिळणार आहे. आयुष्यभराची तुला कमाई मिळणार आहे. आत्मिक शुद्धतेने मिळत असणार आहे. नंबर 1 आहे तुमच्या मनातील तपश्चर्या. ब्रह्म त्यांच्या रूपांतरात होणार आहे. तुम्ही अनेकदा रडायचं, फारसं कोणाकडे व्यक्तही झाला नाहीत, कारण कुणालाही हे समजणार नाही हे तुम्हाला ठाऊक होतं. पण या मनातून तयार झालेल्या वेदना आता अंतर्ज्ञानाच्या दिव्य रूपात होणार आहे. तुमच्या विचारांनी लोकांना दिशा मिळेल. तुमच्या शांततेतून इतरांना ऊर्जा मिळेल. नंबर 2 आहे, ज्यांनी तुम्हाला नाकारलं तेच लोक आता तुमचं मार्गदर्शन मागणार आहेत. कधी कधी तुम्ही खूप काही दिलं, पण त्याची किंमतही कोणालाही कळली नाही. तुमचं अस्तित्व दुर्लक्षित केलं. पण वेळेच्या पुढे चालणारी आत्म्याला वेळच न्याय देतो. आता तेच लोक तुमच्या जवळ परत येतील. नंबर 3 आहे, ती आता फक्त सत्य होऊन जगात उमटणार आहे. वेळेच्या पुढंच असतात. त्याच्या विचार, विश्वास लोकांना कळतच नाही. पण आता हीच स्वप्न हकीकत बनणार आहेत. एखादं नवीन काम, एखादी मानसिक दिशा अचानक लोकांसमोर यशस्वी ठरणार आहे. नंबर 4 आहे, अर्धवट. अनेकदा तुमची नाती अर्धवट राहिली, तर कधी तुमचं मन कुणी दुखवलं, तर कधी तुमचा प्रेमामध्ये गैरसमज झाला आहे. ब्रह्मदेवाने आता अशा नात्याच्या द्वार उघडलं जे पलीकडे आत्म्याच्या पातळीवर व पूर्णत्वाचं असेल. नंबर 5 आहे, राशीचा एकांत. आता ध्यान आणि दिव्य संवादाचा पूर्वजांचे अनेक ब्रह्मदृष्ट्या मार्गदर्शन केलेले आहे. कधी पैसा कमी पडला, तर कधी योग्य संधी पुढे आलीच नाही. तुम्ही न थांबता ही न कुरकुरता चालत राहिलात. मिळालेली किंमत सर्व काही एकाच लाटेतील आणि मनात समाधान घेऊन आलेलं आहे. नंबर 8 आहे, इतरांचा प्रकाश बदल. तुमच्या आत्म्याला ज्या गोष्टी तुम्ही समजलात, अनुभवलात आणि त्या तुमच्यासाठीच न राहता इतरांसाठी दिशा येणाऱ्या ठरतील. तुम्ही अनाहूतपणे इतरांसाठी सत्याचा आरसा ठरेल. नंबर 9 आहे, तुमचं शरीर, मन आणि आत्मा एक नवीन सकारात्मकता निर्माण करेल. ब्रह्मदेव तुमच्या एक अद्भुत व 3 स्तरीय एकात्मात निर्माण करणार आहेत. शरीराला ऊर्जा, मनाला समाधान आणि आत्म्याला शांतता मिळणार आहे. अध्यात्म पात्रतेला आता ब्रह्मदेव मान्यता देणार आहे. तुम्ही कधी स्वतःची जाहिरात केली नाही, तुम्ही कधी माझं बघा असं ओरडला नाहीत, पण तुम्ही अंतर्मनाला प्रामाणिक राहिलात. हीच प्रामाणिकता ब्रह्मदेव आता मान्य करत आहे. तुम्हाला अशी संधी मिळेल ज्या इतरांना तुम्ही कधी स्वप्नातही न वाटतील. ब्रह्मदेव आता तुमचा मार्ग उघडणार आहेत. व्यक्तीत काहीतरी दैवी आहे. शेवटी एकच राशी आता आयुष्य तुमच्यावर चालणार आहे. अंधारातून चालतात, अपमान पचवलात, प्रेमात अपूर्णता अनुभवली व सर्वस्व गमावूनही इतरांचं हसू टिकवून ठेवलं. पण या साऱ्या विधानांचं साक्षीदार एकच होतं, ब्रह्मदेवांनी तुमचं दुःख गृहीत धरलं नव्हतं, ते जतन करत होते. पण प्रत्येक अश्रूचं एक दैवी पान त्यांनी लिहिलं. आता ते ग्रंथ पूर्ण झालाय आणि उत्तर देण्याची वेळ आली आहे. आता परीक्षा नाही, आता पात्रतेची परिपाक सुरू होत आहे. तुम्हाला जे हरवलं ते दुपटीने परत मिळणार आहे. जे स्वप्न अर्धवट राहिलं ते पूर्णत्वाने साकार होणार आणि जिथे तुम्ही नाकारले गेला होता तिथे ब्रह्मदेव प्रकट होणार. आता जिथे तुम्ही एकटे होता तिथे ब्रह्मदृष्ट्या सुरक्षित व्हाल. आता हे फळ काय असेल तर शब्दांच्या पलीकडचं समाधान, प्रेमाच्या बाहेरचा आत्मसंबंध आणि मनाच्या पलीकडचं शांत अंतरंग. सामाजिक
अशा पलीकडचं ब्रह्मदत्त कार्य कुंभ राशी हे लक्षात ठेवा. तुमच्या श्वासात ब्रह्माचा नाद होता. तुमच्या थांबलेल्या पावलावर एक दैवी दिशा होती. ब्रह्मदेव म्हणतात तुमची मी वाट बनवतो. म्हणजेच केवळ जीवनात यश मिळवणं नाही, हेच म्हणजे तुमचे संपूर्ण अस्तित्वच ब्रह्मसंगीत विलीन होणे. विचार या राशीमध्ये तुम्ही जेव्हा बोलला नाही तेव्हा ब्रह्मदेव ऐकत होते, आणि तुम्ही जेव्हा थांबलात तेव्हा ब्रह्मदेव चालत होते, आणि तुम्ही जेव्हा पडलात तेव्हा ब्रह्मदेव आधार देत होते. आता हे स्वतः पुढे येऊन म्हणतात, आता माझं उत्तर आहे. उत्तर म्हणजे तुमचं नाही, ते अश्रूंचं उत्तर आहे. प्रत्येक त्यागाचं फळ आहे, आणि प्रत्येक महिन्याच्या मागचा ब्रह्मस्पर्श आहे. राशीचा तुमचं आयुष्य असं कर्मावर चालणार आहे जे ब्रह्मदेवाच्या कृपेने चालणार आहे. हीच तुमची नवी नियती आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.